महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर मंडल यांच्या वतीनं विविध समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आज पिंपरी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। या उपक्रमांतर्गत पिंपरी येथील विना अनुदानित आश्रमशाळा तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी इथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तरासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य तसंच खाऊचं वाटप करण्यात आलं। नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, शिक्षणाची आवड वाढावी आणि गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावं या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी भाजप त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर, शहराध्यक्ष तेजस धेरगे, गटनेते कैलास चोथे, तालुका सरचिटणीस भावेश शिखरे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष विलास देवरे, जिल्हा चिटणीस कमलेश जोशी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विजय महाले, जिल्हा सदस्य तथा अंजनेरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजाराम चव्हाण, तालुका उपाध्यक्ष सुयोग शिखरे व पांडुरंग कोरडे, शहर उपाध्यक्ष गोटीराम बोडके व मयूर वाडेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अश्विनी आडसरे, महिला शहराध्यक्ष स्नेहल भालेराव, विराज मुळे, शिराज कन्नाव, वैद्यकीय आघाडी शहराध्यक्ष डॉक्टर रोहित शेजवळ, ओबीसी तालुकाध्यक्ष बंडू आहेर, ओबीसी शहराध्यक्ष प्रवीण पाटील, महिला आघाडीच्या पदाधिकारी वैष्णवी वाडेकर, निलिमा धारणे, मयुरी भुजंग, तन्वी ढेरगे, आदिवासी आघाडी जिल्हा सरचिटणीस जयवंत हागोटे, आदिवासी आघाडी तालुका उपाध्यक्ष रमेश आचारी, पिंपरीचे सरपंच रामदास कुंडे तसंच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचं वातावरण लाभलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शालेय साहित्य वाटपापुरतंच मर्यादित न राहता विविध समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। त्याच अनुषंगानं गुरुवारी म्हणजे 23 जुलै 2026 रोजी त्र्यंबकेश्वर इथे रक्तदान शिबिर तसंच वृक्षारोपण कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं। समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशानं अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावं तसंच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदवावा असं आवाहन भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर मंडल यांच्या वतीनं करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात येणारे हे उपक्रम नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरत आहेत। आगामी रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमालाही मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। आज सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टी शहर व तालुका मंडळाच्या वतीने आम्ही विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यामध्ये केलेलं आहे। त्या निमित्ताने आज 22 जुलै रोजी आपल्या महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळा, मुळा पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळा व या ठिकाणी अनुदानित आश्रमशाळेमध्ये या ठिकाणी आपण आज शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे। गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप आज आपण त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेलं आहे। उद्या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण, नामदार गिरीशभाऊ महाजन व जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमांचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष तेजसजी धेरगे व सर्व सहकाऱ्यांच्या या समाज कार्यातनं हे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी सेवा समर्पण कार्य म्हणून या त्र्यंबकेश्वर मंडळामध्ये राबवत आहोत। त्याच निमित्ताने आज या ठिकाणी महिला आघाडी असेल, युवा मोर्चा असेल, भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी असतील, त्या सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवून या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या समाजोपयोगी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। त्या सगळ्यांचा मी मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो व उद्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या समोर रक्तदान शिबिर व त्र्यंबकेश्वरमध्ये गंगाद्वार, ब्रह्मगिरी या सह्याद्रीच्या रांगेमध्ये आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण त्या ठिकाणी करणार आहोत, संगोपन देखील त्या ठिकाणी आपण करणार आहोत। या सामाजिक जाणीवेतनं त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पुनश्च देतो। भगवान महामृत्युंजय प्रभू त्र्यंबकराज त्यांना उदंड असं आयुष्य प्रदान करो व राष्ट्राची, महाराष्ट्राची सेवा त्यांच्या हातनं अशीच घडत राहो अशी मी प्रार्थना करून थांबतो। धन्यवाद। त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देते आणि त्यांच्या वाढदिवसाप्रसंगी आज आम्ही पिंपरी या गावी
येऊन आश्रमशाळा इथे मुलांना वही वाटप, बिस्किट वाटप आणि इतर खाऊ वाटप केलं. त्याबद्दल खरंच खूप आनंद होतो की आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इतर शाळेने मुलांना भेट दिली. त्यांना त्या चिमुकल्यांना बघून असं खूप आनंद वाटला की रोज चला काहीतरी आम्ही त्यांना दिलं आहे. त्याबद्दल आम्ही शाळेचे आश्रम शाळेचे जे प्राध्यापक आहेत, जे शिक्षक वर्ग असतील, त्यांचे खूप आभारी आहे की त्यांनी आमच्यासाठी खूप छान असा कार्यक्रम राबवला. आमचे काय असतील, आमची प्रशंसा केली असेल त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. बाकी देवाभाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच आमच्याकडनं काहीतरी कार्य त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी घडत राहावं, याच्यापेक्षाही आम्ही जास्त काहीतरी करू. आणि पुढच्या वर्षी अशी मी अपेक्षा बाळगते आणि बसली बोलून